नमस्कार मंडळी, कसे आहात? आजचा आहे शुक्रवार आणि आज बनवत आहे पाणीपुरी आणि त्याच्यासाठी आलेली आहे मी वरती. म्हणजे संध्याकाळी 6:30 वाजले होते. तर सांगते तुम्हाला 6:30 इतक्या वेळाने कशाला आली मी वरती. हे तोडायसाठी पुदिना आणि कांद्याची पात तोडायसाठी आलेली होती मी, कारण की आज बनवायची होती पाणीपुरी म्हणून. आणि दिवसभरापासून मला वेळच नाही मिळाला, कारण की 2-3 किलोचं मी ढोकळा पिठाची ऑर्डर पण नेऊन दिलेली होती आणि 2 किलोची मला ड्रायफ्रूटच्या लड्डूची ऑर्डर होती. ते मी शूटच करू शकली नाही, कारण की घाईघाईत होती. पाहुणे पण आलेले होते घरी, म्हणून त्याच्यामुळे मी घाईघाईत स्वयंपाक वगैरे पण करायला लागला. आणि 2 किलोची ऑर्डर ते म्हणजे द्यायचीच होती आज, म्हणून मग ड्रायफ्रूटच्या लड्डूची तर इतकीच होती ती ऑर्डर. तर मग ते मी कंप्लीट करून घेतली आणि व्हिडिओ काही बनवणार होती मी व्हिडिओ तुमच्यासाठी शेअर करण्यासाठी. पण काय झालं माहिती आहे का, माझ्या याच्यामध्ये चार्जिंगच नव्हती मोबाईलमध्ये, कारण की यांनी जे इंग्लिश शिकव ॲपवर ते क्लास केले होते दोघांनी पण, आणि ते पूर्ण चार्जिंग उतरून गेली. गेम वगैरे खेळले याच्यावरती प्रतीक आणि तन्वी. तर बघू शकता, आता हे मी चिंच भिजू घातलेली होती. याच्यात थोडासा जिलेबीचा कलर टाकलेला आहे आणि मस्तपैकी याच्यामधले हे काढून घेणार आहे ते. आणि बघू शकता याच्यामध्ये जेवढा लागते तेवढा गूळ टाकलेला आहे. आणि ते रव्याच्या ज्या पुऱ्या असतात रेडीमेड तळायच्या, त्याच आणलेल्या आहेत मी बाहेरून. आणि अशी मी पाणीपुरी घरी बनवत असते आणि आम्ही घरीच बनवून खात असतो. काही पण जर लागलं तर मुलांना पण मी घरीच बनवून देत असते सर्व काही. म्हणून आम्हाला बाहेर खायची काही आवश्यकता नसते, म्हणजे मी घरीच करते सर्व काही, म्हणून मग बाहेर काही खात नाही. आणि असं बनवत असते मी. आणि तुम्ही पण कसं बनवता ते मला नक्कीच सांगा कमेंट्समध्ये, की बाहेरचं खाता. आणि बाहेरचं पण चांगलंच असतं म्हणा कुठे कुठे, तर मी घरीच बनवत असते असं. आणि हे पुरी आता मी विकत आणलेली आहे, हे तळून घेणार आहे. आणि हे पाणी बनवायसाठी तिखट घेतलेलं आहे, 4 ते 5 लसूण पाकळ्या घेतलेल्या आहे, मस्त खूप सारा पुदिना घेतलेला आहे. त्याच्यामध्ये जिरं वगैरे टाकलं आणि मिक्सरने बारीक करून घेतलं आणि त्याचं तिखट पाणी बनवून घेतलं. तर हे बघू शकता तुमच्यासाठी पण तयार आहे पाणीपुरी. तर चला तर या मग पाणीपुरी खायसाठी. आणि हा ब्लॉग कसा वाटला ते नक्कीच सांगा कमेंट्समध्ये, आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. तर श्री स्वामी समर्थ, बाय. आणि चला या, तुमच्यासाठीच बनवलेलं आहे हे पाणीपुरीचं ताट, आणि तुम्ही पण या.